नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे। नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले, तर नितीश कुमार हे खलनायक असल्याचा टोमणा काँग्रेसने लगावलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्याशी केलेली खास बातचीत। काल संध्याकाळपासून बिहारमधल्या नाटकाचा पहिला अंक संपलेला आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातवजी। सातव साहेब, मला सांगा की हे जे नाटक होतं, या नाटकामधल्या भूमिका ज्या आहेत त्या या 6 तासामध्ये समोर दिसत आहेत। पहिल्या 2.5 तासामध्ये रिॲक्शनवर रिॲक्शन आणि भाजपकडून सुद्धा लगेच ऑफर मिळाला आहे। कसं तुम्ही प्रतिक्रिया द्यायला? हे सगळं आधीच स्क्रिप्ट केलेलं होतं। हे एकंदरीत हे सगळं सिच्युएशन पाहिल्यानंतर 20 महिन्यापूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस पंतप्रधान मोदींची सगळी भाषणं काढली आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भाषणं काढली। तर अमित शहांनी सांगितलं होतं की नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यावर पाकिस्तानात फटाके उडतील। मग आता आज पाकिस्तानात आता फटाके उडणार आहेत का? किंवा अमित शहांनी ज्या भाषणं त्यावेळेस केली होती त्याबद्दल ते देशाची माफी मागणार आहेत का? नितीश कुमार आता त्यांनी जो चष्मा घातलेला आहे भाजपचा, त्या चष्म्यातून त्यांना राहुल गांधी असेच दिसतील। परंतु त्यांना थोडासा त्यांच्या मनाला त्यांनी विचार करायला पाहिजे की 2020 महिन्यापूर्वी हेच राहुल गांधी होते ज्यांनी लालू प्रसादांना त्यांच्यासोबत बसवलं आणि आता नितीश कुमार भ्रष्टाचाराची चर्चा करत आहेत। लालू प्रसादांवरचे आरोप हे मागच्या 10 वर्षापासूनचे आहेत। लालू प्रसादांवर काही नवीन आरोप आलेला नाही मागच्या 20 महिन्यात आणि हे सगळं माहीत होतं। परंतु सवडीनं भूमिका बदलायची ही नितीश कुमारांची एकंदरीत राजकीय अँगल राहिलेला आहे आणि निश्चितपणानं देशाची जनता, बिहारची जनता त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। 2019ची लोकसभा कशी असेल? नितीश कुमार कुठे असतील? 2019ला तर नितीश कुमार मुख्यमंत्रीच असतील, परंतु आमचं सरकार आल्यावर, राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर नितीश कुमारांची पुन्हा घरवापसी झाली तर आश्चर्य वाटायला नको। तुम्ही माझी मुलाखत घ्यायला जरूर या, त्यावेळेस नितीश कुमारांच्या संदर्भात मी पुन्हा बोलेल। नितीश कुमार हे सत्तेच्या सोबत राहणार आहेत, तेव्हा आता 1.5 वर्षांनी आमची सत्ता आली की आमच्यासोबत येतील पुन्हा। नितीश कुमारची भूमिका काँग्रेसची सत्ते आल्यानंतर सुद्धा दिसून येईल। मात्र सध्या तरी नितीश कुमार हे सर्वांसाठी खलनायक ठरत आहेत। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।